पिण्याच्या पाण्याचे निवेदन दिले म्हणून चिलवड गावात सरपंचाच्या 2 जेठाकडून एकाला मारहाण, बिरसा फायटरच्या निवेदनानंतर चौकशी, गुंडगिरी खपवून घेणार नाही सुशीलकुमार पावरा। धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत चिलवड येथील काही आदिवासी रहिवासी पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत, त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी या मागणीचे निवेदन बिरसा फायटर संघटनेच्या माध्यमातून चिलवड गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना 18 फेब्रुवारी 2024 रोजी दिले होते। त्याच्या राग मनात धरून निवेदन देणाऱ्यांपैकी बोंडा पांड्या पटले यांना त्यांच्या राहत्या घरात रात्री जाऊन सरपंच वंदना आपसिंग पावरा यांच्या पतीचे मोठे भाऊ सुनील रडत्या पावरा, किसन पावरा या 2 जेठांनी ग्रामपंचायत विरोधात तक्रार करतो का, पिण्याचे पाण्याचे निवेदन देतो का, पाण्यासाठी ग्रामपंचायत विरोधात बोलतो का, आमच्या विरोधात बोलल्यास आम्ही तुला जिवंत ठार मारून टाकू अशी जीवे ठार मारण्याची धमकी व वाईट शिवीगाळ करून लाथ्या बुक्क्यांनी बेदम मारहाण केली। आमच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास तुला मारून टाकू अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार चिलवड गावात घडला आहे। बिरसा फायटरचे निवेदन दिल्यानंतर ज्यांच्या विरोधात तक्रार आहे त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली। जिथे लोक नदीच्या कुव्यावर पाणी पितात, जिथं न जाता तिथं पाण्याची सोय आहे, तिथं जाऊन लाथूर माथूर चौकशी करून पाण्याचा विषय दाबण्याचा प्रयत्न केला आहे, असे ग्रामस्थांनी आरोप केला आहे। ग्रामपंचायतचा मनमानी कारभार सुरू असताना कोणीही कामाची माहिती घेऊ नये यासाठी मारहाण करून हा दबाव आणला जात आहे। यापूर्वी ग्रामपंचायत चिलवड येथील भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी करण्यात आली होती। चौकशी ही होणार होती, परंतु सरपंच उपसरपंच काही सदस्यांनी पिण्याच्या पाण्याची सोय व इतर सुविधा पाड्यात पोहोचवू असे आश्वासन दिल्यानंतर तुर्तास चौकशीकडे दुर्लक्ष करून सरपंच व ग्रामसेवकांवर होणारी कारवाई टळली होती। परंतु पिण्याच्या पाण्याच्या विषयावरून निवेदन करत्यास अशा पद्धतीने रात्री घरात जाऊन मारहाण होत असेल तर हे दयेचे व माफीचे लायकीचे नाहीत। ही गुंडगिरी आम्ही खपवून घेणार नाही। मारहाण करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईची मागणी व ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी ही बिरसा फायटर संघटनेकडून करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, अक्राणी।